म्हणजे दर पौर्णिमा मी गिरनार चढायचं आणि तेही रात्री 12-1च्या नंतर. आणि तो 40 वर्षापूर्वीचा काळ किती भयान होता. तेव्हा लोक जात नाही, आता तरी भरपूर जातात, तेव्हा कोणी जात नव्हतं. पण जसजशा त्याच्या वाऱ्या वाढत गेल्या तसं त्यांना समोर सफेद गाई दिसायली, नंतर ती दिसेनाशी झाली, नंतर वाघ दिसला असा आडवा. मग ते तिथेच दत्तगुरूंचं नामजप करत आहेत. मग तो वाघाने उडी मारून निघून गेलो. त्याच्यानंतर अंबामाता दर्शन दिलं. तिथं अंबामाताचं मंदिर आहे वरती. अंबामातेने दर्शन, खाली उतरणं, पैंजनाचा आवाज येतो, कोणीच नाही. एक बाई माणूस, ही कोण आहे? त्यांना विचार पडला. त्यांच्याशी काहीतरी बोलल्या त्या आणि खाली उतरले तर त्यांच्या पायाच्या पैंजनाचा आवाजच काय येत नाही. ते फक्त तुमचा घराचा नकाशा द्या, तुमच्या जन्मतारीख, ज्याचं काय प्रॉब्लेम, त्याचं नाव द्या. तर ते सगळे डिटेल काढावं लागतं. वर करून होत नाही, फार खोलवर जावं लागतं. आणि खरंच त्यांचा बेस मजबूत आहे. ज्यांनी भक्ती केली ते लगेच सुटतात. मी नमस्कार करायला गेले, इतकी शक्ती अंगावर यायला लागली जोरजोरात. मला आश्चर्य वाटलं. म्हटलं आतापर्यंत कोणत्या फोटोत असं नाही, एवढं व्हायब्रेशन पूर्ण जोरजोरात अंगावर येत आहे. मी विचारलं, तुम्ही फोटो आणला कुठून? त्याने सांगितलं, पुण्याला शेखर साने आहे ना, त्यांच्याकडनं घेतला. देवाने चुका केल्यात, कोणाला लंगडं लुळं काय काय कसं बनवलंय. प्रारब्धाप्रमाणे माणूस जन्माला येतो. मग आपल्याला अधिकार नाही आहे कोणाला नावं ठेवायचा, काही बोलायचं नाही. म्हटलं तुम्ही पापात भर पाडतात, आधी तुमच्याकडे पाप जमा आहे आणि त्यात आणखीन कोणाला बोलून त्यांची मनं दुखून तुम्ही पाप वाढवता म्हटलं.